विटा नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी अमोल अनिलभाऊ बाबर यांची बिनविरोध निवड झाली। नगराध्यक्षा काजल मेहत्रे यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेच्या लोकनेते हनुमंतराव पाटील सभागृहात आयोजित केलेल्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली आहे। अमोल बाबर यांच्या रूपाने बाबर कुटुंबाला प्रथमच उपनगराध्यक्ष पदाची संधी मिळाली आहे। विटा नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत माजी आमदार ॲडव्होकेट सदाशिवराव पाटील यांच्या 55 वर्षांच्या एक हाती सत्तेला सुरुंग लावत शिवसेनेचे आमदार सुहास बाबर आणि जिल्हा बँकेचे संचालक अमोल बाबर यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटाने सत्ताधारी भाजपचा एकतर्फी धुव्वा उडवत विटा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवला होता। स्वीकृत नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष निवडीसाठी नगराध्यक्षा काजल मेहत्रे यांच्या अध्यक्षतेखाली आणि मुख्याधिकारी विक्रमसिंग पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व नगरसेवकांची पालिकेच्या लोकनेते हनुमंतराव पाटील सभागृहात विशेष सभा झाली। उपनगराध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेला सकाळी 11 वाजता प्रारंभ झाला। यावेळी उपनगराध्यक्ष पदासाठी अमोल बाबर यांचेच 2 अर्ज दाखल, तर स्वीकृत नगरसेवक पदासाठी श्रीमती उज्ज्वला राजकुमार पाटील, प्रणव शिवाजी हारुगडे, अविनाश रमेश चितोळे या तिघांचेच नामनिर्देशन पत्र दाखल झाले होते। उपनगराध्यक्ष पदासाठी अमोल बाबर यांचेच 2 अर्ज दाखल झाल्याने उपनगराध्यक्ष पदासाठी अमोल बाबर यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून, तर श्रीमती उज्ज्वला राजकुमार पाटील, प्रणव शिवाजी हारुगडे, अविनाश रमेश चितोळे या तिघांच्या निवडी बिनविरोध झाल्याचे नगराध्यक्षा काजल मेहत्रे यांनी जाहीर करताच बाबर समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केलाय।